हाय हॅलो नमस्कार. आज मी एक पोह्याची रेसिपी बनवते. त्याच्यासाठी हे 1 वाटी पोहे घेतले आहेत. ते 2 वेळा आता स्वच्छ धुवून घेते. हे स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलं. आता हे थोडंसं पाणी घालून असे भिजत ठेवते थोडा वेळ. पोहे चांगले भिजले आहेत. हे असे स्मॅश करून घेते. चांगले स्मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा घालून घेते. एक बटाटा आहे हा मीडियम. त्यासाठी घालण्यासाठी मका उकडून घेतलेला, कोथिंबीर, गाजर, कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि कढीपत्ता आहे. ते याच्यामध्ये आता मिक्स करते. पहिला कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता सगळं मिक्स करते आणि मीठ, हळद पूड, थोडासा मसाला घेतला आहे, गरम मसाला, हे सगळं मिक्स करते. थोडं लिंबू पिळून घेते. मी पोह्याची कटलेट बनवते आहे. अशी कटलेट करून घेते आणि नंतर फ्राय करते. अशी सर्व बनवून घेते. एक वाटी पोह्यामध्ये आणि 1 बटाट्यामध्ये हे 13 कटलेट्स झाले आहेत. त्याला आता रवा लावून फ्राय करते. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. सॅलो फ्राय करून घेते आहे मी. डीप फ्राय पण करू शकता, मी सॅलो फ्राय करते आहे. एक 5 नंतर करते. 4 आता फ्राय करून घेते. सॉरी हां, मगाशी मी 8 बोलायच्या ऐवजी 4 बोलली. गरमागरम नाश्ता तयार आहे. पोह्याचे कटलेट्स किंवा पॅटीस सॉस बरोबर किंवा चटणीबरोबर खूप छान लागतात. करून बघा आणि कमेंट करून मला सांगा माझी रेसिपी कशी वाटली प्लीज.